सध्या इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नातील खर्चावरून मोठ्या प्रमाणात चर्चा रंगताना दिसत आहे. काही जण या खर्चाला उधळपट्टी म्हणून पाहत आहेत, तर काही जण यामागील आर्थिक परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियामुळे ही चर्चा अधिक तीव्र झाली असून अनेकदा अपूर्ण माहितीच्या आधारे मतप्रदर्शन होताना दिसते. त्यामुळे या संपूर्ण विषयाकडे केवळ भावनिक नव्हे तर वास्तववादी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. एखाद्या व्यक्तीकडे आर्थिक क्षमता असेल तर त्याने आपल्या इच्छेनुसार खर्च करणे हे चुकीचे मानता येत नाही. विशेषतः मोठ्या लग्न समारंभांमध्ये होणारा खर्च हा फक्त वैयक्तिक आनंदापुरता मर्यादित राहत नाही, तर तो अनेक लोकांच्या रोजगाराशी निगडीत असतो. केटरिंग, सजावट, कपडे, फोटोग्राफी, मेकअप, साऊंड सिस्टीम अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना यामुळे रोजगार मिळतो. अशा प्रकारे एकाच कार्यक्रमातून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेला हातभार लागतो, हेही वास्तव नाकारता येत नाही. मात्र याचा अर्थ अतिरेकी दिखावा किंवा सामाजिक स्पर्धा योग्य आहे असे नाही. समाजात अशी मानसिकता तयार होऊ नये की प्रतिष्ठा टिकवण्यासाठी प्रत्येकानेच मोठ्या प्रमाणात खर्च करावा. हे दडपण टाळणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे आणि अनावश्यक खर्च टाळणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. जर काही प्रमाणात खर्च समाजोपयोगी कामांकडे वळवला तर त्यातून अधिक सकारात्मक परिणाम साधता येऊ शकतो. शेवटी प्रश्न हा केवळ खर्चाचा नसून दृष्टिकोनाचा आहे. कोणत्याही गोष्टीकडे पाहताना तिच्या सर्व बाजू समजून घेणे आवश्यक आहे. टीका करणे सोपे असले तरी वस्तुस्थिती समजून घेत विचारपूर्वक मत मांडणे अधिक महत्त्वाचे ठरते. आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने प्रतिक्रिया देणे आणि संतुलित विचार ठेवणे हीच खरी गरज आहे.